Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. I am प्रोफेसर आदेश वन्ने म्हणजेच एबी सर. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक चालू केला होता आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्यासाठी काही रूल्स आहेत ते आपण बघितले होते. जसं की पहिला रूल आपण बघितला होता त्याच्यामध्ये की एखादा एलिमेंट फ्री स्टेटमध्ये जर एक्झिस्ट होत असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. त्यानंतर आपण सेकंड रूल बघितला होता की अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स ऑलवेज शो +1 आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर आपण मग तिसऱ्या रूलकडे हायड्रोजनसाठी गेलो होतो. जसे की हायड्रोजन इन जनरल काय करतोय +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय, पण जर त्याच्यापेक्षा हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट जर त्याला अटॅच असेल जसं की अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स तर त्यावेळी मात्र हायड्रोजन -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. त्यानंतर आपण ऑक्सिजनकडे गेलो होतो. ऑक्सिजन इन जनरल काय करतोय -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय, पण त्यानंतर काही एक्सेप्शनल केसमध्ये आपण व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारे काय केले होते केसेस बघितले होते. आणि त्यानंतर आपण लास्टला एक पॉईंट बघितला होता हॅलोजन्स. हॅलोजन्स इन जनरल हे -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि त्यामध्ये फ्लोरीन हा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असल्यामुळे तो ऑलवेज -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण त्यानंतर जे बाकीचे हॅलोजन्स आहेत ते पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कसे दाखवतात ह्याचा सुद्धा आपण काय केलेला एक्झाम्पलचा पार्ट बघितला होता. ओके, त्यानंतर आपण आज 6 नंबरचा रूल बघतोय जसं की रॅडिकल. रॅडिकल्स म्हणजे काय पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स विच हॅव चार्ज ऑन देम. म्हणजे एखादा ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल, ओके, आणि त्यांच्यावर जर कोणता चार्ज प्रेझेंट असेल तर त्या पूर्ण ॲटमला किंवा त्या पूर्ण कंपाऊंडला आपण काय म्हणून ओळखतोय रॅडिकल म्हणून ओळखतोय. ओके, जसं की एक्झाम्पल एक बघायचं असेल तर आपल्याला समजा जर आपण काय केला सल्फर -4 घेतला तर ओके हा झाला काय तुमचा ॲटम आणि हा काय झाला त्याच्यावरचा चार्ज झाला, म्हणजे हा सल्फर -4 काय झालेला आहे तुमचा रॅडिकल झालेला आहे. ओके, किंवा जर आपण एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण ग्रुप ऑफ ॲटम बघूया. जसं की SO4 काय करतोय -2 दाखवतोय. ओके, मग हा काय झाला ग्रुप ऑफ ॲटम. ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे काय सल्फर आणि ऑक्सिजन ह्या दोघांना कंबाईन म्हणून तुमचा काय तयार झालेला आहे SO4 -2. त्याच्या डोक्यावर कोणता चार्ज आहे -2. लक्षात आलं. म्हणजे ह्या SO4 ला तुम्ही काय म्हणून ओळखतायसा रॅडिकल ओळखतायसा. म्हणजे सिंगल ॲटम असेल आणि त्याच्यावर चार्ज असेल त्याला सुद्धा आपण रॅडिकल म्हणून ओळखतो, किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल म्हणजे एखादा कंपाऊंड असेल आणि त्याच्यावर जरी चार्ज प्रेझेंट असेल तर त्या पूर्ण कंपाऊंडला तुम्ही काय म्हणून ओळखतायसा रॅडिकल म्हणून ओळखतायसा. लक्षात आलं. हां, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट की रॅडिकल्स आर कन्सिडर ॲज अ सिंगल युनिट. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इथं काय करणार आहे सा की हां एखादं रॅडिकल तुम्ही पूर्ण काय करणार सा सिंगल युनिट म्हणून कन्सिडर करणार सा. म्हणजे SO4 -2 जर असेल तर लक्षात घ्या की सल्फर वेगळा ऑक्सिजन वेगळा आणि हा -2 जो आहे तो फक्त ऑक्सिजनला आहे असं आपण कन्सिडर करणार नाही. तिथं आपण कन्सिडर करताना मात्र काय करणार आहे की SO4 हा एक पूर्ण सिंगल युनिट आहे आणि त्याच्यावरचा चार्ज हा काय आहे -2 आहे. म्हणजे हा -2 जो चार्ज आहे तो पूर्ण ह्या सिंगल युनिटचा पार्ट आहे असं कन्सिडर केलं. लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय सांगितले सो द चार्ज प्रेझेंट ऑन देम इज टेकन ॲज इट्स ऑक्सिडेशन नंबर. काय असणार आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे कोणत्याही रॅडिकलवर जो चार्ज असतो तो त्या पूर्ण कंपाऊंडचा काय असतोय ऑक्सिडेशन नंबर असतोय. त्या पूर्ण कंपाऊंडचा काय असणार आहे ऑक्सिडेशन नंबर. जसं की अजून एक एक्झाम्पल मी सांगतो. समजा HSO4 -1 जर मी कन्सिडर केलं तर इथे हा जो -1 आहे ना तो पूर्ण या HSO4 चा ऑक्सिडेशन नंबर म्हणून कन्सिडर केला जातो. क्लिअर होती मी काय सांगायला लागले. म्हणजे जो रॅडिकल असतो तो रॅडिकल काय असतोय त्या पूर्ण कंपाऊंडचा ऑक्सिडेशन नंबर असतोय. क्लिअर होते. मग असे आपल्याला काही बरेचसे रॅडिकल्स आपल्याला काय करायचे आहेत शिकायचे आहेत ज्याचा रेफरन्स तुम्हाला बऱ्याच एक्झाम्पलमध्ये बघावं लागणार आहे. क्लिअर होते. मग असे काही रॅडिकल्स आहेत ते आपण बघूया. आता इथे रॅडिकल्स काही रेफरन्सला आपल्याला 12ला सुद्धा आहेत जसं की P ब्लॉक किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता काय करणार आहे ह्या रॅडिकलचा आपण रेफरन्स घेणार आहे. ओके, हां, आता इथे मी काही लिस्ट दिलेली आहे रॅडिकलची. त्या रॅडिकलच्या लिस्टमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे काय काय रॅडिकल्स तयार झालेत किंवा कसे तयार झालेत. ओके, जसं की पहिल्यांदा X -1 आहे बघा. म्हणजे काय झाला तो हॅलोजन. X म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय हॅलोजन. आणि जर X -1 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणून ओळखतायसा हलाइड्स म्हणून ओळखताय. काय म्हणून ओळखतायसा हलाइड्स म्हणून ओळखतायसा. आता X -1 जो त्याच्या डोक्यावर चार्ज आहे ना तोच इथं आपण कन्सिडर करतोय बघा -1. ओके, त्यानंतर सेकंड बघा O -2. आता O म्हणजे कोण असणार आहे तुमचा ऑक्साईड असणार आहे बघा. त्याचा चार्ज काय असणार आहे
2 असणार आहे बघा. तसाच नायट्रोजन काय असणार आहे हो, N-3 असणार आहे. त्याचं नाव काय म्हणून ओळखायचा, नायट्राइड. त्याचा चार्ज काय असणार आहे, -3 असणार आहे. क्लिअर होते. त्यानंतर नेक्स्ट बघा P-3. पी म्हणजे कोण असणार आहे, फॉस्फरस. त्याचं नाव काय असणार आहे, फॉस्फाईड. ओके, आणि तो काय असणार आहे, -3 चार्ज दाखवणार आहे. तसाच आता हे सगळे कोण होते, तो मोनो ॲटॉमिक होते बघा. सगळे कोण होते, हे सगळे मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स, हे आपण बघितले. त्यानंतर काही डायटॉमिक पण नसतील. ओके, हां, आता इथे बघा OH-1 आहे. लक्षात आलं. आता इथे ग्रुप ऑफ ॲटम आला बघा, आणि त्याच्यावरचा चार्ज म्हणजे तो काय शो करणार आहे, त्यातला रॅडिकल शो करणार आहे. OH-1 ला आपण काय म्हणतोय, हायड्रॉक्साईड या नावाने ओळखते बघा. लक्षात आलं. म्हणजे त्याचा चार्ज पण काय असणार आहे, -1च असणार आहे. यस, आता इथे यस वर मात्र कोण आहे बघा, -2 चार्ज आहे. लक्षात आलं. म्हणजे ह्याचं नाव काय आहे, सल्फाईड आहे, आणि चार्ज कोणता असणार आहे, -2 असणार आहे. क्लिअर होते. हां, आता थोडंसं या नावाचा जर तुम्ही रेफरन्स घेत गेला तर त्याचा एंडिंग पार्ट बघा IDE या नावाने झाला बघा. म्हणजे मोस्ट ऑफ द मोनोॲटॉमिक रॅडिकल्स हे IDE नावाने काय होतात, एंड होतात. ओके, जसं की हलाइड, ऑक्साईड, नायट्राइड. क्लिअर होते. हां, त्यानंतर बघा आपण काय करायचं आहे, त्यानंतर बघा सायनाइड, CN-1. ओके, आणि जर NC घेतला तर त्याचं नाव काय होतंय, आयसोसायनाइड होते बघा. लक्षात आलं. सायनाइड आणि आयसोसायनाइड हे दोन्ही सुद्धा एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत, कारण बऱ्याच एक्झाम्पलमध्ये सायनाइड आणि आयसोसायनाइडचा तुम्हाला रेफरन्स आला आहे. दोघांच्यावर सुद्धा चार्ज काय असणार आहे, -1च असणार आहे. आणि कायम लक्षात ठेवायचं, जिथं जिथं सायनाइड, आयसोसायनाइड एखाद्या ॲटमला जरी अटॅच असतील तरी त्यांचा सुद्धा चार्ज -1च असणार आहे. आहे पुढे एक्झाम्पल, ते पण आपण बघूया. हां, त्यानंतर बघा SO3-2. ओके, ह्याचं नाव काय आहे, सल्फाईट आहे. त्याचा चार्ज -2 आहे ना, म्हणजे काय झाला, तो चार्ज -2 झाला. त्यानंतर SO4-2 आहे बघा. त्याचं नाव काय आहे, सल्फेट आहे. ओके, तो काय असणार आहे, -2 असणार आहे. हां, आता इथे एक मी तुम्हाला रेफरन्स सांगणार आहे. इथं जर रेफरन्स बघायचा झाला तर इथे तुम्हाला मी काय सांगतो बघा, इथं ह्याचं नाव काय घेतले, सल्फाईट, आणि ह्याचं नाव काय घेतलेत, सल्फेट घेतलेत. तसंच पुढे सुद्धा आहे बघा PO3-3, ह्याचं नाव काय आहे बघा, फॉस्फाईट, आणि ह्याचं काय आहे, फॉस्फेट नाव आहे. ओके, आता ह्याचा रेफरन्स थोडासा मी सांगतो तुम्हाला. इथे सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट कॅरी आउट करा. ओके, हां, आता SO3 मध्ये SO3-2 आहे बघा. ओके, हां, जर आता इथं तुम्हाला सल्फरचे ऑक्सिजन स्टेट काढायचे असेल तर इथे तुम्हाला सिंपल आहे बघा, ऑक्सिजन -2 दाखवतोय. ओके, हां, -2 × 3 म्हणजे काय झाला, -6 झाला बघा. मायनस काय असणार आहे, 6 असणार आहे. त्यातून तुमचं काय होणार आहे, 2 वजा होणार आहे. हां, म्हणजे तुम्हाला -4 ला काय असणार आहे, -4 ला बॅलन्स करायला काय करायला पाहिजे, +4. क्लिअर होते. -4 ला बॅलन्स करायला +4 पाहिजे. मग इथं सल्फर कोण आहे, एकटाच आहे बघा. म्हणजे सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +4 असणार आहे बघा. क्लिअर होते. म्हणजे इथला सल्फर तुमचा काय दाखवा लागलाय, +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवा लागलाय. तेच आता आपण काय करायचं आहे, इथल्या सल्फरची आपण ऑक्सिडेशन स्टेट करायचे. आता इथल्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट करताना आपण काय करणार आहे बघा. हां, आता इथे मी ते ओके, हां, आता इथे SO4. ओके, SO4-2. हां, आता इथे रेफरन्स आपण घेताना सल्फरची ऑक्सिजन स्टेट कशी करणार आहे बघा. हां, इथे तुमचं काय आहे, ऑक्सिजन 4 टाइम्स आहे. म्हणजे इथे किती झाला, 4 दुनी 8. -8 मधून किती गेलेत, 2 गेलेत, म्हणजे -6 झालेत. -6 ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +6. पण सल्फर पण एकटाच आहे, म्हणजे इथे सल्फरची ऑक्सिजन स्टेट काय असणार आहे, +6 असणार आहे. क्लिअर होते. हां, SO3 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन +4 आहे, आणि SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिजन स्टेट काय आहे, +6 आहे. तसाच रेफरन्स मी तुम्हाला अजून एक देतो, PO3-3 आणि PO4-3. ओके, हां, आता इथे PO3-3 मध्ये बघा काय केलेत, PO3-3. ओके, आणि दुसरा रेफरन्स आहे PO4-3. हां, आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट करायची. आता इथे फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट करताना पहिल्यांदा रेफरन्स कोणाचा घ्यायचा आहे तुम्हाला, ऑक्सिजनचा रेफरन्स घ्यायचा आहे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, हां, आता इथे काय असणार, 3 दुनी 6. 6 मधून 3 गेलेत, बरोबर, म्हणजे टोटल -3 झालं. ओके, -3 ला बॅलन्स करायला कोण असणार आहे, +3. पण इथं फॉस्फरस एकटाच आहे ना, त्यामुळे सगळ्या पूर्ण फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट काय आली, +3 आली. लक्षात आलं. PO3-3 मध्ये काय झाले, फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट +3 आली. ओके, हां, आता इथे परत आपण रेफरन्स घेऊया. आता इथे जर बघितला तर ऑक्सिजन किती आहे, 4 आहेत. 4 × -2 म्हणजे -8 झालं. -8 मधून हे मायनसच करायचं. ओके, म्हणजे झालं -5 झालं बघा. क्लिअर होते. हे काय झालं तुमचं -5. -5 ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +5.
आणि फॉस्फरस एकटाच आहे, त्यामुळे पूर्ण या फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट काय आली +5 आली. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तुमची +3. कुठे PO3 मध्ये. ओके, PO3 मध्ये -3 मध्ये काय असणार फॉस्फरसची +3 आणि PO4 -3 मध्ये फॉस्फरसची कशी आहे +5 आहे. ओके, हा मग सर याचा रेफरन्स कसा घेणार आहे इथे, तर याचा रेफरन्स कसा घेतोय हे बघा. जिथे सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट कमी आहे तिथे तुम्ही ITE या नावाने त्याला ओळखतायचा. SO3 -2 मध्ये सल्फरचे ऑक्सिजन स्टेट किती आहे +4 आहे का, हा, आणि SO4 -2 मध्ये सल्फरचे ऑक्सिजन स्टेट +6 आहे. म्हणजे जिथे ऑक्सिजन स्टेट कमी असते तिथे ITE ने एंड होतो आणि जिथे त्याच कंपाऊंडमध्ये काय असणार आहे ऑक्सिजन स्टेट हायर असणार आहे तिथे तुमचा एंड काय असणार आहे ATE न असणार आहे. क्लिअर होते. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे की हायर ऑक्सिडेशन स्टेट ATE ने कंप्लीट करायचं आहे आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काय करायचं आहे ITE ने कंप्लीट करायचं आहे. क्लिअर होते, लक्षात आलं. हां, आता इथे बघा सेम तसाच बार्ड असणार आहे तुमचा. आता इथे हां कुठे आहे, हां NO2 -1 नायट्राइट घेतलेत बघा. ओके, NO3 -1 नायट्रेट घेतलेत बघा. याचा अर्थ इथे तुमची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे हायर असणार आहे आणि NO2 मध्ये काय असणार आहे लोअर असणार आहे. जसे की जर ऑक्सिजन स्टेट सांगायचं झालं तर इथे काय असणार आहे ऑक्सिजन 2 आहे ना, म्हणजे -4 झाला, -4 मधून 1 गेलं म्हणजे काय असणार आहे -3. -3 ला बॅलन्स करायला काय असणार आहे +3 असणार आहे. म्हणजे इथं नायट्रोजन तुमचा काय असणार आहे +3 असणार आहे. आणि इथं जर बघायला लागला तर इथं 3 ऑक्सिजन आहेत, 3 दुनी 6, 6 मधून 1 गेलं म्हणजे -5 ला बॅलन्स करायला काय असणार आहे +5 असणार आहे. म्हणजे इथला नायट्रोजन काय असणार आहे +5 आणि इथला नायट्रोजन +3 असणार आहे. म्हणजे +3 आहे म्हणजे लोअर आहे म्हणून तो काय झाला नायट्राइट आणि हा काय असणार आहे +5 आहे म्हणजे तो हायर आहे म्हणून काय आहे नायट्रेट आहे. लक्षात आलं. म्हणजे काही नावं अशी का दिलेत त्याचे रेफरन्स सुद्धा बरेचसे आहेत ते तुम्हाला माहीत असावेत. हां, इथे लक्ष द्या. हां, त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे. ओके, हे जे 3 आहेत बघा ऑक्झॅलेट, थायोसल्फेट आणि टेट्राथायोनेट ह्यांचा रेफरन्स बऱ्याच ठिकाणी लागणार आहे त्यामुळे ते सुद्धा पार्ट खूप महत्त्वाचे आहेत. हां, C2O4 -2 ह्याला काय म्हणून ओळखतायसा तुम्ही ऑक्झॅलेट म्हणून ओळखतायसा. S2O3 -2 त्याला थायोसल्फेट ह्या नावाने ओळखतायसा. तर S4O6 -2 ह्याला टेट्राथायोनेट या नावाने ओळखतायसा. ह्यातले काही रॅडिकल्स आपल्याला काय करायचे आहेत काही स्ट्रक्चर वाईज सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. ते पुढे आहेतच, ते कंटिन्यू होतीलच. हां, आता इथे एक रेफरन्स घ्यायचा असताना बघा आता इथे बघा फॉस्फरसचा जर तुम्ही चार्ज बघितला तर -3 आहे बघा. ओके, मग फॉस्फरस पासून जे अदर रॅडिकल तयार झालेत इथं आहे बघा PO3- आणि PO4 -3. ओके, हां, मग जे रॅडिकल फॉस्फरसच्या थ्रू तयार झालेत त्यांचा चार्ज सुद्धा -3 आहे बघा. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हेल्प होईल. तसेच जर इकडे बघितला तर अजून सल्फरचा इथं आपण घेतलेला बघा चार्ज. सल्फरचा इथे चार्ज काय घेतलेला -2. त्यामुळे सल्फरपासून काही कंपाऊंड जे तयार झालेत त्यांचा चार्ज सुद्धा कसा आहे बघा -2 आहे. क्लिअर होते. हां, पण सर नायट्रोजनचा चार्ज इथं -3 दाखवला आहे आणि इथे मात्र नायट्रोजनचा चार्ज काय केला आहे -1 दाखवला आहे. असं का, तर ॲक्च्युली ह्या नायट्रोजनचा इथं रेफरन्स येत नाही का. जर तुम्ही ह्या NO3 किंवा NO2चा जर विचार केला तर आपल्याला एक ॲसिड माहीत आहे की कोणतं HNO3 बरोबर ना, HNO3. आणि जर ते तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलात तर काय करणार आहे H+1 दाखवते त्यामुळे NO3 काय असणार आहे -1 दाखवणार आहे आणि याचा रेफरन्स इथं आला आहे बघा. NO3- त्यामुळे इथे दाखवा लागलेत आणि NO2- त्यामुळे इथे दाखवा लागलेत. क्लिअर होते. हे काही रॅडिकल आहेत, अजून पुढे काही रॅडिकल आहेत त्याचा पण आपण विचार करूया. आता इथे रॅडिकल बघा पहिला कुठे दिले ClO- दिले. ओके, ClO- ह्याला आपण काय म्हणतोय हायपोक्लोराइट या नावाने ओळखतोय. सर इथं ITE आलं की, पण इथे कोणत्याही कॉमन नावाचा रेफरन्स नाही आहे, त्याचं ते रेग्युलरच नाव असणार आहे. ओके, हायपोक्लोराइट तिथं ITE म्हणून ऑक्सिडेशन स्टेट हायर किंवा लोअर हा रेफरन्स इथे घ्यायचा नाही. सेकंड कोणता आहे बघा ClO2-. लक्षात आलं. हां, सर ही -1च काय घ्यायला लागलेत तर आपण Cl मगाशी बघितलाय की हॅलोजन्स आहे का, त्याचा रेफरन्स आपण इथे घेऊ शकतो बघा लक्षात ठेवण्यासाठी. हां, आता ClO2 परत मायनसच आहे बघा, तो आहे तुमचा क्लोराईड. आणि इथे काय ClO3 मायनसच आहे म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही काय करू शकताय रेफरन्स घेऊ शकताय क्लोरेटचा बरोबर ना. मग इथे काय असणार आहे लोअर ऑक्सिडेशन स्टेट कुणाची बघायची ते क्लोरीनची. ओके, आणि इथं क्लोरीनची काय असणार आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे बघा. त्यामुळे तो काय असणार आहे IT आणि ATचा रेफरन्स येणार आहे. जसं की इथं काय बघा 2 आहेत म्हणजे हे दोन्ही 4 -4 मधून 1 गेला म्हणजे -3 म्हणजे क्लोरीन काय असणार आहे +3 असणार आहे बघा इथं. ओके, आणि इथं किती आहे 3 ऑक्सिजन आहे 3 दुनी 6 -6 मधून 1 गेला म्हणजे -5 ला बॅलन्स करायला +5 म्हणजे इथं क्लोरीन किती असणार आहे +5 असणार आहे. हायर ऑक्सिजन स्टेट आहे ना ह्या दोघांच्या मध्ये कम्पेअर करताना त्यावेळी तो काय असणार आहे क्लोरेट ह्या नावाने ओळखणार आहे. ओके, परत ClO4-
पर क्लोराईड, पण इथे कोणत्याच कॉमन नेमचा रेफरन्स लागत नाही, त्याचं ते नावच आहे पर क्लोराईड. ओके, काहींचे रेफरन्स लागतील ते तुम्हाला लक्षात ठेवायला हेल्प होईल, आणि जे रेफरन्स लागणार नाही ते अजून लक्षात ठेवायला चांगले लक्षात राहतील. ओके, हां, त्यानंतर नेक्स्ट बघा इथे काय दिलेत, MnO4-2 त्याला मॅग्नेट आयन ह्या नावाने ओळखतात, तर MnO4-1 त्याला पर मॅग्नेट ह्या नावाने ओळखतात. क्लिअर होते. त्यानंतर CrO4-2 क्रोमेट आणि CR2 दोन CR आहेत बघा. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, डायक्रोमेट या नावाने ओळखतो. ओके, हां, त्यानंतर बघा आता मगाशी मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, सायनाइडचा किंवा आयसोसायनाइडचा कुठेही रेफरन्स आला तर त्याचा चार्ज मात्र फिक्स राहतोय, किती, -1. क्लिअर होते. म्हणजे इथं काय झालं बघा, यस म्हणजे कोणता, थायो ग्रुप असतो ऍक्च्युअली सल्फरचा. ओके, म्हणजे त्याला काय ओळखते आपण, थायोसायनेट ह्या नावाने ओळखतोय, चार्ज कुठला आहे, -1. आणि NCS म्हणजे काय, NC आहे ना, म्हणजे कायला आयसोसायनेट आहे बरोबर, पण सल्फर ग्रुप पण आहे, म्हणजे थायो ग्रुप पण प्रेझेंट आहे, म्हणजे आयसोथायोसायनेट या नावाने ओळखते. क्लिअर होते. आणि या पूर्ण रॅडिकलमध्ये जे पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल आहेत, पूर्ण रॅडिकलमध्ये जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते फक्त हे दोनच आहेत बघा. ओके, NH4+ आणि NO+. क्लिअर होते. NH4+ म्हणजे कुठला आहे, अमोनियम आयन, हे बऱ्याच जणांना माहिती आहे, आणि NO+ म्हणजे काय, नायट्रोसिल आयन. ह्या गोष्टी मात्र तुम्हाला नवीन असतील, कळालं. पण पॉझिटिव्ह रॅडिकल्स हे आपल्याला हे दोनच शिकायचे आहेत इथून पुढे, कळालं. त्यामुळे लक्षात ठेवायला सुद्धा थोडीशी हेल्प होईल. हे सगळे रॅडिकल्स आहेत, जेवढे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठ करता येतील किंवा लक्षात ठेवता येतील तेवढे ठेवा, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट रूल आपण बघूया. ओके, हां, त्या रूलमध्ये तुम्हाला दिलेत बघा की नेट चार्ज. सर नेट चार्ज म्हणजे काय इतर रेफरन्स, तर नेट चार्ज म्हणजे काय सांगितलं बघा, द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये जेवढे ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज ही काय असते, त्या नेट चार्जला इक्वल असते. काय असते, त्या नेट चार्जला इक्वल असतं. आता नेट चार्ज म्हणजे काय, त्या कंपाऊंडवरचा चार्ज. क्लिअर होते. जसे की फॉर एक्झाम्पल इथे Cr+3 दिले बघा. आता इथे Cr+3 दिले म्हणजे तुम्हाला एक तर आता Crचं ऑक्सिजन स्टेट काढायचं आहे, मग Cr एकटायचं आहे ना, म्हणजे काय झाला, Cr तुमचा X कन्सिडर झाला, इज इक्वल टू नेट चार्ज त्याचा किती आहे, +3 आहे बघा. क्लिअर होते, काय सांगायला लागले बरोबर. त्यामुळे प्रत्येक ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज इक्वल टू त्याचा नेट चार्ज असतो. पण इथे ॲटम एकच आहे, अशा वेळी मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे, तो एकच कन्सिडर करायला लागणार आहे. आता इथे यस काय त्याचा चार्ज -4 आहे, म्हणजे एक्स तुम्ही काय केलाय, एक्स कन्सिडर करायला लागलाय. हां, आता त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज इक्वल टू किती असते, -4 असते बघा. क्लिअर होते. हां, ह्याच्यापेक्षा अजून सोपं बघा. आता इथं काय केलं तुम्हाला, SO4-2 दिले. हां, आता इथे समजायला खूप सोपं पडेल. समजा एक्स, तुम्ही एस ची ऑक्सिजन स्टेट एक्स कन्सिडर करत असाल तर तो झाला एक्स, आणि नेट चार्ज इथं काय कन्सिडर करायला आहे, किंवा हा रूल काय सांगतोय की ॲटम कंपाऊंड मधल्या प्रत्येक ॲटमची बेरीज. ओके, हां, आता इथं ह्या ॲटमचं ऑक्सिजन स्टेट काय, एक्स आहे प्लस. ओके, ऑक्सिजन किती आहेत, 4 इंटू एका ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट किती असते, -2 असते. ह्या सगळ्यांची बेरीज काय असते, इक्वल टू -2 असते बघा, इक्वल टू -2 असणार आहे. क्लिअर होते. हां, मग जर सॉल्व्ह करायचं झालं तर हा काय असणार आहे, एक्स 4 इंटू -2 म्हणजे कायला -8 इक्वल टू -2 झाला बघा बरोबर. एक्स हा काय होणार आहे, इकडे प्लस होणार आहे, म्हणजे +8, आणि हा ॲज इट इज -2, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय असणार आहे इथे, +6 असणार आहे बघा. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर पण इथं आपण कॅरी केला. ओके, तो किती असणार आहे, +6 असणार आहे. पण रूल काय सांगतोय, इथे असणाऱ्या मॉलिक्यूल मधल्या प्रत्येक ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काय असते हो, त्याचा नेट चार्ज असतोय. जसे की आता इथे सांगतो बघा. हां, आता हे MnO4. ओके, हां, आता Mnची ऑक्सिजन स्टेट आपल्याला माहित नाही, ते आपण एक्स कन्सिडर करूया. ओके, हां, म्हणजे Mnची ऑक्सिजन स्टेट मी एक्स कन्सिडर केली, प्लस प्रत्येक ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज करायची आहे. ओके, इथे ऑक्सिजन किती आहेत, 4 आहेत, म्हणजे आपण काय करणार आहे इथे -2 एका ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट इंटू किती असे ऑक्सिजन आहेत, 4 आहेत. ओके, यांची बेरीज काय करतोय, त्याचा नेट चार्ज दाखवते, म्हणजे काय झाला, -1 झाला बरोबर. हां, मग आता हे आपण कॅल्क्युलेट करताना काय करणार आहे, इथे -8 येणार आहे, परत -1 असणार आहे, 8 तिकडे प्लस होणार आहे, म्हणजे +8 मधून 1 गेल्यानंतर एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, +7 असणार आहे. म्हणजे ही पर्टिक्युलर काय असणार आहे, +7 ऑक्सिजन स्टेट कुणाची असणार आहे, Mnची असणार आहे. मग जर ती व्हॅल्यू तुम्ही इथे पुट केला तर काय असणार आहे, Mnची ऑक्सिजन स्टेट +7. ओके, हां, टोटल काय असणार आहे, ऑक्सिजनची टोटल -8 इज इक्वल टू -1, हा असा अर्थ असतो.
कळलं? -1 काय दाखवतोय ह्या सगळ्या ऑक्सिडेशन बेरीज काय दाखवणार आहे, -1 दाखवणार आहे आणि इथं ते आहेच, बरोबर. हां, आणि तसंच हे एक्झाम्पल आहे बघा, HCO3 -1. ओके, हां, ह्याचा ट्राय तुम्ही करा. आता ह्याच्यामध्ये कार्बनला तुम्ही काय करा, एक्स कन्सिडर करा, ऑक्सिजन -2 आणि हायड्रोजन +1. ओके, हे एक्झाम्पल तुम्ही एक सोडून बघा. लक्षात आलं? हां, म्हणजे नेट चार्ज काय असतोय, ऑलवेज इक्वल असतोय, तो पार्ट आपण याच्यामध्ये बघितला. त्यानंतर नेक्स्ट रूल बघूया. ओके, हां, 8 नंबरचा रूल काय मेन्शन करतोय की इथे तुमचा ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ॲटम प्रेझेंट इन होमो ॲटोमिक मॉलिक्यूल, कुठे, होमो ॲटोमिक मॉलिक्यूल इज 0. होमो ॲटोमिक मॉलिक्यूल म्हणजे काय हो, जिथे एकसारखे ॲटम सगळे एकत्र येऊन त्याचा मॉलिक्यूल तयार झालेला असते. ओके, हां, आता सिंपल आहे, जसं की त्याने एक्झाम्पल दिलेत बघा, काय दिलेत, H2 दिलेत. आता H2 इथे मॉलिक्यूल कन्सिडर केलेत, म्हणजे इथे हायड्रोजनचे कितीतरी ॲटम्स काय व्हायला लागलेत, एकत्र यायला लागलेत, बरोबर ना, आणि त्यांचा मॉलिक्यूल तयार व्हायला लागलेत. आता सिंपल पार्ट आहे, इथे तुमचे ॲटम सगळे सारखेच आहेत ना, याचा अर्थ बॉन्डिंग कुणाकुणामध्ये असणार आहे, सारख्याच ॲटम्समध्ये असणार आहे. आणि जर सारखेच ॲटम्स असतील तर तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे इथे कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा इलेक्ट्रॉन घेणार नाही, आणि अशामुळे इथे सगळ्या होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलची ऑक्सिडेशन स्टेट काय असते हो, 0 असते. क्लिअर होते, लक्षात आलं? ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आपण बरेचसे मॉलिक्यूल घेऊ शकतो जे सेम ॲटम कॅरी करणार आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणणार आहे. ओके, हां, त्यानंतर नेक्स्ट रूल बघा. नेक्स्ट रूल काय सांगते बघा, जिथे ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ एलिमेंट इन एनी इट्स अलोट्रोपिक फॉर्म इज 0. आता सर अलोट्रोप्स म्हणजे काय, हे नवीनच. ओके, तर अलोट्रोप्स म्हणजे काय, अलोट्रोप्स म्हणजे असा कंपाऊंड किंवा असा सबस्टन्स की त्या सबस्टन्स पासून वेगवेगळे काय होत असतात, कंपाऊंड्स किंवा स्ट्रक्चर फॉर्म होत असतात. जसं की कार्बन हा जर कंपाऊंड घेतला तुम्ही, तर कार्बन हा एकच सबस्टन्स आहे, पण तो कार्बन काय तयार करतो, डायमंड हा सबस्टन्स पण तयार करतो. ओके, तोच कार्बन काय करणार आहे, ग्राफाइट हा सबस्टन्स पण तयार करणार आहे. ओके, आणि तोच कार्बन काय करत असतोय, फुलेरिन हे सबस्टन्स पण तयार करत असतोय. हां, पण ह्या डायमंडमध्ये त्या कार्बनची अरेंजमेंट, ह्या ग्राफाईटमध्ये त्या कार्बनची अरेंजमेंट, किंवा या फुलेरिनमध्ये कार्बनची अरेंजमेंट कशी असते, थोडीशी डिफरंट टाईप असते. ओके, त्यामुळे त्यांचे स्ट्रक्चर्स कसे असतात, वेगवेगळे असतात. जसं की इथं डायमंड बघितला तर डायमंडमध्ये तुमचे sp3 हायब्रिडेशन तयार होत असते, पण तोच जर तुम्ही ग्राफाईट बघितला तर तो लेअर फॉर्मेशन करत असतो. ओके, पण ह्या तिन्हीमध्ये कुणाचा कंटेंट आहे, कार्बनचाच कंटेंट आहे, बरोबर. म्हणून या कार्बनला हे डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन हे कोण आहे, त्या कार्बनचे अलोट्रोप्स आहेत असे म्हणतात. म्हणजे अलोट्रोप्स म्हणजे काय, एकच सबस्टन्स असो पण त्याचे विविध काय असतात, स्ट्रक्चर फॉर्म झालेले असतात किंवा कंपाऊंड फॉर्म झालेले असतात. ओके, म्हणजे सिंपल आहे की प्रत्येक कंपाऊंडमध्ये कार्बनच बॉन्डिंग आहे ना. लक्षात आलं? हां, याचाच अर्थ काय, ते सगळे काय झालेत, होमो ॲटम्सच झालेत ना, ज्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे ते होमो ॲटम्सच झालेत. याचा अर्थ इथे सुद्धा कोणच इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा कोणच इलेक्ट्रॉन कॅरी करणार नाही, आणि म्हणून इथले ऑक्सिजन स्टेट काय असते, 0 असते. लक्षात आलं? मासे काही आता तुम्हाला एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत. हां, त्या एक्झाम्पलमध्ये डायमंड आहे, ग्राफाईट आहे. हां, आता हे सल्फरचे सुद्धा काही तुम्हाला अलोट्रोप्स दिलेत. हां, त्याचा मात्र रेफरन्स तुम्हाला पी ब्लॉकमध्ये येईल. लक्षात आलं? पण काही बऱ्याचशा कंपाऊंडचे काय असतात, अलोट्रोप्स असतात, ते आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे, पुढे बघा, नेक्स्ट रूल काय सांगते बघा, द ऑक्सिडेशन स्टेप ऑफ ऑल द कंपोनंट्स ऑफ ॲन अलॉय इज 0. म्हणजे तुमचा कोणत्याही टाईपचा जर अलॉय असेल तर त्यातल्या प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन स्टेट काय असतोय, 0 असते. कळालं? हां, म्हणजे कोणताही तुम्ही अलॉय घ्या, त्या अलॉयमध्ये, आता अलॉयमध्ये मिक्सचर असणार आहे, बरोबर. म्हणजे मिनिमम त्याच्यामध्ये 2 तरी काय असणार आहेत, कंपाऊंड फॉर्म, एलिमेंट फॉर्म झालेले असणार आहेत. त्या प्रत्येक एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते हो, 0 असते. क्लिअर होते? तोच रूल सांगतोय. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट रूल इथे काय सांगला बघा, तुम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिलेत. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे अशा टाईपचे काही कंपाऊंड्स असणार आहेत. 12वीला तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा पूर्ण कॉम्प्लेक्स कंपाऊंड असणारच टॉपिक आहे. ओके, त्याच्यामध्ये तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, पण इथं काही रेफरन्स आहेत तेवढेच आपण बघायचे आहेत. हां, इथे त्यांनी काय म्हटलेत की कॉम्प्लेक्स कंपाऊंड, ओके, इन कॉम्प्लेक्स कंपाऊंड ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सम न्यूट्रल मॉलिक्युल्स इज 0. आता काही न्यूट्रल मॉलिक्युल्स पण असतात. ओके, हां, पण ते फक्त आपण कुठे कन्सिडर करणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये. जसं की इथे एक एक्झाम्पल घेतले बघा मी, कोबाल्ट आहे, CONH3 6 टाइम्स, ओके, Cl3. हां, पण ह्याच्यामध्ये CO कार्बन मोनॉक्साईड, ओके, त्यानंतर NO, त्यानंतर NH3 आणि H2O हे सगळे काय करतात हो, 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हे लक्षात ठेवायचं. का तर हे सगळे न्यूट्रल मॉलिक्युल्स
किंवा कॉम्प्लेक्समध्ये त्यांना लिगॅन्ड्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं. क्लिअर होते? म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये जेवढे जेवढे न्यूट्रल लिगॅन्ड्स किंवा जे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत ते सगळे काय करतात, झिरो ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. नॉर्मलमध्ये जर तुम्ही H2O याचा विचार केलात तर नॉर्मल कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन -2 तर हायड्रोजन +1 दाखवत असतोय. पण तोच रेफरन्स ज्यावेळी तुम्ही कशामध्ये घेतायसा, एखाद्या कंपाऊंडमध्ये, कोऑर्डिनेट कंपाऊंडमध्ये घेताय किंवा कॉम्प्लेक्समध्ये घेताय, त्यावेळी मात्र ते काय करणार आहेत, की ते झिरो ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहेत. ओके, जसं की मी एक एक्झाम्पल इथे दाखवलंय बघा तुम्हाला, CONH3 6 टाइम्स Cl3. आता इथे बघा आपल्याला कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काढायची असते, म्हणून आपण ते काय करतोय, X कन्सिडर करतोय, प्लस NH3 काय सांगितलं आता, न्यूट्रल लिगॅन्ड्स आहे, म्हणून हा काय असणार आहे तुमचा 0 × असे किती NH3 आहेत, 6 आहे, बरोबर. प्लस हा कंपाऊंडचा जरी बाहेर असला तरी तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे, हा किती असतोय -1 असे किती क्लोरीन आहेत, 3 इक्वल टू नेट चार्ज. बघितलं बघा आपण मगाशी रूल, नेट चार्ज इथं काहीच नाही ना, चार्ज काय दिसतो का नाही, म्हणजे तो काय झाला, 0 झाला, बरोबर. म्हणजे X 0 × 6 म्हणजे काय झाला, 0च असणार आहे, आणि हा काय असणार आहे, -3 असणार आहे, इक्वल टू 0. म्हणजे X ची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +3 असणार आहे. म्हणजे कोबाल्ट तुमचा ह्या कंपाऊंडमध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. कळालं? हे काही असे कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात, इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, Ag ऑक्सिडेशन स्टेट करावी लागणार आहे. इथे H2O हा काय कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये, म्हणून तो न्यूट्रल लिगॅन्ड कन्सिडर केला जातो, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, न्यूट्रल लिगॅन्डची 0 असणार आहे. याचा अर्थ Ag इथे डायरेक्टली तुमचा काय दाखवा लागलाय, +1 ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात आलं? म्हणजे काही असे कंपाऊंड्स असणार आहेत, त्यांचे न्यूट्रल लिगॅन्ड्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, आणि त्या न्यूट्रल लिगॅन्ड्सना थोडंसं पाठ करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट रूल आपण बघतोय, ग्रुप नंबर 18. म्हणजेच कोण असणार आहे, ग्रुप नंबर 18 म्हणजे कोण असतोय, नोबल गॅसेस, बरोबर ना. हा, मग आता नोबल गॅसेस कोणकोणते आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, आणि रेडॉन, बरोबर. हे सगळे कोण आहेत, नोबल गॅस आहेत. आता ह्यांचा जर आपण विचार करायला लागलो तर इन जनरल ग्रुप नंबर 18 चे एलिमेंट्स, ओके, हा काय शो करणार आहेत, किती ऑक्सिजन स्टेट शो करणार आहेत, तिथे व्हॅलेन्सीचा रेफरन्स घेते बघा. ओके, हा म्हणजे इन जनरल शो काय असणार आहे, 0, ओके, 0 ऑक्सिडेशन स्टेट. काय करतात, ग्रुप नंबर 18 म्हणजे नोबल गॅस हे काय करणार आहेत, 0 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहेत. बघा, क्लिअर होते इथेपर्यंत, लक्षात येते. हा, पण ह्याच्यामध्ये तुमचा झेनॉन मात्र काय करतोय, +2 +4 +6 आणि +8 ऑक्सिडेशन स्टेट मात्र शो करतोय. +8 का, त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. कळालं? त्यामुळे झेनॉन तुमचा 0 सोडून ह्या पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय करतात, शो करतात, आणि ह्याचे कंपाऊंड्स आपल्याला पी ब्लॉकमध्ये बघायचे. ओके, जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर XeF4, ओके, XeF6. ओके, आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर रेफरन्स घ्यायचा झाला तर बघा इथे तुमचा कोण आहे वाटायचे, इथे F4 आहे, बरोबर, फ्लोरीन आहे, आणि फ्लोरीन इज अ हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. सगळ्या ॲटममध्ये सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन आहे, म्हणजे तो ऑलवेज काय शो करतोय, -1, बरोबर. असे फ्लोरीन किती आहेत, 4 आहेत, म्हणजे टोटल किती झालेत फ्लोरीन तिथे, -4. -4 ला बॅलन्स करायला किती असणार हो, +4. असे झेनॉन किती आहेत, एकटाच आहे, म्हणजे इथं काय दाखवायला लागलाय, Xe+4 ऑक्सिडेशन शो करायला लागलाय. ओके, हा, आता परत याचा रेफरन्स घेतला तर इथं काय आला, फ्लोरीन आहे, मग फ्लोरीन -1 म्हणजे टोटल किती झाला, -6. -6 ला बॅलन्स करायला हा किती असणार आहे, +6, कारण की एकटाच आहे. ओके, जेवढे वाढत जातील ते आपण डिवाइड करत जातोय, पण हा एकटाच असल्यामुळे इथे किती शो करायला लागलाय, +6. लक्षात आलं? म्हणजे झेनॉन तुमचे काय करतात, +2 +4 +6 आणि +8 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. क्लिअर होते? हा ग्रुप नंबर 18 चा रूल झाला. ओके, नेक्स्ट रूल आपण बघूया. आता या नेक्स्ट रूलमध्ये बऱ्याच वेळा आपण आत्ता जे एक्झाम्पल्स बघितलेत ते आपण काय करतो, ते बाय फॉर्म्युलावरून आपण डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करत होतो, बरोबर ना. जसं की आता लास्ट एक्झाम्पल आपण बघितलाच की XeF4, इथे फक्त फॉर्म्युलाचा रेफरन्स घेता, आणि फॉर्म्युलानुसार तुम्ही काय म्हणताय, सर फ्लोरीन -1 आहे, म्हणजे टोटल झाले -4, आणि त्यामुळे काय झाला, झेनॉन +4.
पण असे बरेचसे कंपाऊंड्स आहेत की जे फॉर्म्युल्यावर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट दाखवता येत नाहीत. मग अशावेळी काय करावं लागतात, अशावेळी त्यांचे स्ट्रक्चर बघावे लागतात किंवा अशावेळी ते कंपाऊंड कसे फॉर्म झालेत याचा पण रेफरन्स घ्यावा लागतो. तो रेफरन्स आता आपल्याला इथे बघायचा आहे. ओके, हां, आता इथे बघा मेन्शन केलेत बघा, काय सांगायला लागले तिथे की कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर बाय स्ट्रक्चर. काय सांगितलेत, ऑक्सिडेशन नंबर आपण स्ट्रक्चरच्या बेसवर कॅल्क्युलेट करायचे. ओके, हां, आणि त्याच्यामध्ये काही स्पेशल केस पण आहेत. ओके, त्या स्पेशल केस पण मी सांगणार आहे, ज्याच्यामध्ये पहिलं दिले बघा तुम्हाला CrO5. काय दिलेत, CrO5 म्हणजे त्याला आपण काय ओळखतोय, क्रोमियम पेरॉक्साईड ह्या नावाने ओळखतोय. काय नाव आहे त्याचं, क्रोमियम पेरॉक्साईड, आणि त्याचा कलर डीप ब्ल्यू कलर असणार. ओके, हां, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ब्ल्यू बटरफ्लाय. आता ते कसं स्ट्रक्चर येते ते पण सांगतो. हां, पण ह्याचा जर ऑक्सिडेशन नंबर जर तुम्हाला फाइंड आउट करायला लावला, ओके, तर ह्या ऑक्सिडेशन नंबरचा विचार केला तर हा ऑक्सिजन किती असतो, -2. -2 म्हणजे टोटल किती झाला, -10. -10ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +10. बरोबर ना, म्हणजे तो क्रोमियम किती ऑक्सिडेशन स्टेट शो करायला लागलाय, +10. पण मॅक्झिमम आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तो 8. बरोबर ना, आणि तेवढेच इलेक्ट्रॉन तो देऊ शकतोय. याचा अर्थ एखादा एलिमेंट जर मॅक्झिमम दाखवत असेल ऑक्सिडेशन स्टेट, तर त्याच्या आउटर मोस्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच तो दाखवणार आहे. पण इथे तर +10 ऑक्सिडेशन स्टेट शो करायला लागले. याचा अर्थ विच इज ते पॉसिबल आहे का, नाही, विच इज नॉट पॉसिबल. लक्षात येते का, कोणताही एलिमेंट मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट हे किती दाखवते, त्याच्या आउटर मोस्ट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, ही त्याचे काय असते, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असते. आणि एखाद्या एलिमेंट मध्ये मॅक्झिमम आउटर मोस्ट मध्ये किती असू शकतात, 8च किंवा 8 पेक्षा कमी, कारण की ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे आउटर मोस्ट सेल कंप्लीट झालं म्हणतोय. बरोबर ना, म्हणजे +10 ही कधीच पॉसिबल नाहीये बळानो. लक्षात आलं. जसं की एक्झाम्पल एक घेतला OSO4 मध्ये, ओके, ऑस्मियमची ऑक्सिडेशन स्टेट +8 आहे, कळलं. पण +8 पेक्षा आपण मॅक्झिमम दाखवू शकत नाही, आणि +8 मॅक्झिमम आहे म्हणजे ती प्रत्येक एलिमेंटची आहे असंही नाही, कारण प्रत्येक एलिमेंटच्या आउटर मोस्टला किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे सुद्धा बघणं आपल्याला काय गरजेचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे. तर आता इथे बघा, आता इथे तुमचा क्रोमियम काय करायला लागलाय, +10 दाखवायला लागलाय, जे पॉसिबल नाही आहे. मग अशा काही एक्झाम्पलचा रेफरन्स आपण स्ट्रक्चरमध्ये कॅरी करायचा आहे. बरोबर, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर काढायचं आहे. हां, मग त्या स्ट्रक्चरचा जर रेफरन्स घेतला तर इथे स्ट्रक्चर कसं आहे बघा, क्रोमियम हा सेंट्रल आहे. ओके, त्यानंतर तुमचा 1 2 3 4 हे किती ऑक्सिजन झाले, 4. टोटल ऑक्सिजन दिलेत 5, CrO5. म्हणजे इथे काय असणार आहे, तुमचा डबल बॉन्ड असणार आहे. क्लिअर होते मी काय सांगायला लागलोय. हां, आणि इथे बघा, कारण तिथे कुठेच आयन दिलेलं नाही किंवा रॅडिकल दिलं नाही, याचा अर्थ प्रत्येक ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, म्हणजे डबल बॉन्ड नाही. ओके, हां, आता इथे बघा ऑक्सिजनमध्ये किंवा ह्या ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार झालाय. हां, मग आता ह्याचा जर रेफरन्स घ्यायला लागलो तर आपण तिथे प्रत्येक ऑक्सिजन -2 कन्सिडर केला म्हणून -10 झाला. पण इथं जर विचार करायला लागलो तर क्रोमियमने 1 बरोबर, 2 3 4 5 आणि 6 बरोबर, 6 इलेक्ट्रॉन काय केलेत, डोनेट केलेत. आता जर तुम्ही इथे बघितलात, ऑक्सिजन मध्ये हा बॉन्ड आहे बघा. बरोबर, जर ऑक्सिजन मध्ये बॉन्ड असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम झाली, म्हणजे कोणच इलेक्ट्रॉन घेणार नाही किंवा देणार नाही. लक्षात आलं. म्हणजे इथे मात्र काय असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर, हां, पण ह्याने 1 इलेक्ट्रॉन दिला ना, म्हणजे ह्याच्यावरचा चार्ज काय असणार आहे, -1. ह्याच्यावरचा चार्ज काय असेल, -1. तसाच ह्याच्याकडनं पण 1च आलाय ना, -1, आणि हा सुद्धा काय करणार आहे, -1. पण इथे मात्र डबल बॉन्ड आहेत बघा. ह्याचा अर्थ हा ऑक्सिजन किती दाखवणार आहे, -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. मग या सगळ्यांचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येते क्रोमियमने 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6च इलेक्ट्रॉन फक्त काय केलेत, डोनेट केलेत. म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये, CrO5 मध्ये किती असते, +6 असते. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम इन CrO5 इज +6. म्हणजे +10 का दाखवत नाही किंवा स्ट्रक्चरचाच रेफरन्स का घ्यावा लागतो, तर त्याचं हे एक्झाम्पल बघा. कळालं. हां, आता इथे हेही तुम्हाला माहित असू दे की इथे जर बघितलात तुम्ही तर इथे ऑक्सिजन काय केलेत बघा, बॉन्ड तयार केलेत. बरोबर ना, आणि ह्यालाच तुम्ही काय म्हणून ओळखतायसा, हे अगोदर पण मी सांगितले, काय, पेरॉक्साईड लिंक.
लक्षात आलं, पेरॉक्साईड लिंक. क्लिअर होते. म्हणूनच नाव आहे कंपाऊंडचं काय, क्रोमियम पेरॉक्साईड आहे ना त्याच्यामध्ये पेरॉक्साईड, बरोबर ना, म्हणून याला आपण काय म्हणतोय, क्रोमियम पेरॉक्साईड. आता ह्याच्यामध्ये जर स्ट्रक्चर बघितला तर लक्षात येते सर बटरफ्लाय आहे ना इथे, लक्षात आलं, म्हणजेच काय ब्ल्यू बटरफ्लाय. आता ह्याचा कलर ब्ल्यू आहे, ओके, पण स्ट्रक्चरला कोणासारखं आहे, बटरफ्लाय. कळालं, म्हणून हा रेफरन्स तुम्हाला दिलेला आहे बघा. क्लिअर होते. ठीक आहे, तो पार्ट तुम्हाला विचार नाहीत पण माहीत असावा. लक्षात आलं, हा पार्ट झाला एका स्ट्रक्चरचा. ओके, असं पुढे एक एक्झाम्पल आहे, त्याचाही रेफरन्स आपण घेऊया. हां, काय दिले तुम्हाला इथं, कॅरोज ऍसिड दिलेत बघा, कॅरोज ऍसिड. ओके, जर थोडंसं काळजीपूर्वक बघितला तर H2SO4 नाही बनवणार, SO5 आहे, बरोबर ना, H2SO5 आहे. सर पण आम्हाला तर H2SO4च माहित आहे. हा, पण त्याचा रेफरन्स मात्र आपल्याला इथे शिकायचं आहे. तुम्हाला एक छोटंसं ते स्ट्रक्चर आहे, ओके, ते अजून जास्त क्लिअर व्हावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक रेफरन्स देणार आहे, तो H2SO4चाच घ्यायचा आहे. हां, पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर जर ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण जर काढायचं म्हटलं तर किती येते बघा. हां, आता हे किती आहेत, 5 ऑक्सिजन आहेत, म्हणजे 5 दुनी 10 झालं. हां, म्हणजे -10ला बॅलन्स करायला किती पाहिजेत, +10 पाहिजेत, +10 पाहिजेत. त्यामध्ये हे +2 झालेत, 2 हायड्रोजन आहेत ना, एक हायड्रोजन +1, 2 हायड्रोजन म्हणजे +2 झालेत, म्हणजे राहिलेले सल्फर असणार. हां, म्हणजे सल्फर किती असतील, 10 मधून 2 गेलेत, म्हणजे सल्फर तुमचा काय असणार आहे, +8 असणार आहे. काय असणार आहे सल्फर तुमचा, +8 असणार आहे. क्लिअर होते, बरोबर. हां, मग सर विच इज पॉसिबल, ते पॉसिबल आहे की एका आउटरमोस्टला 8 इलेक्ट्रॉन असू शकतात, पण मी काय सांगितले, एखाद्या इलेमेंटची हायर ऑक्सिडेशन स्टेट किती असते, त्याच्या आउटरमोस्ट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, बरोबर ना. मग जर इथं आपण सल्फरचा विचार करायला लागलो तर सल्फरच्या आउटरमोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 आहेत. म्हणजे सल्फर मॅक्झिमम किती दाखवू शकतोय ऑक्सिडेशन स्टेट, +6, बरोबर ना. म्हणजे +8 ही जी ऑक्सिडेशन स्टेट आलेली आहे ती पॉसिबल नाही, पॉसिबल नाही. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला कशाचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे, स्ट्रक्चरचा. क्लिअर होते, लक्षात आलं. हां, मग आता कॅरोज ऍसिड किंवा H2SO5 ह्याचा रेफरन्स जर घ्यायचा म्हटला तर बघा, पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे, पहिल्यांदा आपल्याला H2SO4चा रेफरन्स माहित पाहिजे, H2SO4चा. ओके, हां, मग त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, सर H2SO5 ओळखायचं आहे. आता सिंपल आहे बघा, पहिल्यांदा आपण मी काय करतो, H2SO4चं तुम्हाला एक स्ट्रक्चर काढून देतो. आता H2SO4चं स्ट्रक्चर काढताना काळजीपूर्वक बघायचं. हां, सल्फर पहिल्यांदा मी घेतोय, पहिल्यांदा मी काय करतोय, सल्फर घेतोय. ऑक्सिजन त्याला किती अटॅच आहेत, 4 अटॅच आहेत. पहिल्यांदा ऑक्सिजन अटॅच करून घ्यायचा, बरोबर. 1 2 3 आणि 4, बरोबर. 4 ऑक्सिजन झालेत, 1 सल्फर झाला. सर एक राहिलाय की अजून, कोण, हायड्रोजन. हां, आता हायड्रोजन किती आहेत इथे, 2 हायड्रोजन आहेत बघा. कोणत्याही 2 ऑक्सिजनला 2 हायड्रोजन जोडा, कारण हायड्रोजनला एकच बॉन्ड करावं लागणार आहे, बरोबर ना. हां, म्हणजे इथं मी हायड्रोजन कॅरी करतो बघा, बरोबर, आणि इकडे एक दाखवतो हायड्रोजन. हे झालं तुमच्या H2SO4चं स्ट्रक्चर. हां, पण H2SO4 मध्ये कुठे आयन दिसतोय का, रॅडिकल दिसतोय का, नाही ना दिसत. याचा अर्थ कुठेच रॅडिकल नाही, म्हणजे सगळ्यांच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले, बरोबर ना. मग त्या व्हॅलेन्सी पहिल्यांदा सॅटिस्फाय करा. जसं की ऑक्सिजन डबल बॉन्ड असतात, आहेत आहेत सर इथे सिंगलच बॉन्ड आहे, म्हणजे आपण इथं काय करणार आहे, डबल बॉन्ड घेणार आहे बघा. लक्षात आलं, डबल बॉन्ड घेतला, हे स्ट्रक्चर तयार झालं, ते H2SO4चं तयार झालं. हां, पण सर आपल्याला काय पाहिजे, H2SO5 पाहिजे. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲडेड 1 ऑक्सिजन ॲटम, म्हणजे तुम्हाला ह्या स्ट्रक्चरमध्ये 1 ऑक्सिजन ॲड करायचा आहे. 1 ऑक्सिजन ॲड केला की आपलं लगेच कुठलं तयार होणार आहे स्ट्रक्चर, H2SO5 होणार आहे. क्लिअर होते, करूया ॲड. हां, पण ॲड करताना थोडीशी काळजी घ्यायची की एक तर तुम्हाला ह्या OH मध्ये ॲड करायचं आहे ऑक्सिजन, किंवा ह्या OH मध्ये ऑक्सिजन ॲड करायचं आहे. का तर जर इथं तुम्ही सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काढायला घेतला तर लक्षात येते, सल्फर बघा 1, कारण हायर ऑक्सिडेशन, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच त्याला अटॅच आहेत सगळे ऑक्सिजन, बरोबर ना. म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे हो, +6. आणि मॅक्झिमम ऑक्सिजन स्टेट किती असते सल्फरची, +6च, कारण की आउटरमोस्टला 6 इलेक्ट्रॉन आहेत. ह्याचा अर्थ ही ऑक्सिडेशन स्टेटच पुढे कंटिन्यू झाली पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन ॲड करायचं, बरोबर. आणि त्यामुळे आपण त्याचं स्ट्रक्चर कसं काढतोय बघा, मग सांगितल्याप्रमाणे सल्फर, बरोबर, 1 2 3 4,
बरोबर. हां, आता एका साईडला मात्र तुम्ही काय करा, हायड्रोजन ॲड करा आणि दुसऱ्या साईडला पहिल्यांदा एक ऑक्सिजन ॲड करा आणि मग हायड्रोजन ॲड करा. कळालं. आणि बाकीच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. लक्षात आलं. हां, आता इथे जर तुम्ही बघितला स्ट्रक्चर तर तुमच्या लक्षात येईल H2SO5 म्हणजे हे जे आपण कॅरोज ॲसिडचे स्ट्रक्चर काढले ते असं असणार आहे. बरोबर. हां, म्हणजे आता इथे बघा सल्फर काय करला बघा, 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन काय करायला डोनेट करायला लागलाय. म्हणजे इथे सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट किती यायला लागल्या हो, +6 यायला लागला. म्हणजे H2SO4 चीच ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची कुठे असणार आहे, कॅरोज ऍसिड मध्ये असणार आहे. पण हा मात्र इथं काय ऍड झालेला आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड ऍड झालेला आहे. कळालं. त्यामुळे कॅरोज ऍसिड मध्ये जर बघितलात तर इथला ऑक्सिजन फक्त एकाकडे इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय म्हणजे -1 दाखवतोय आणि इथला ऑक्सिजन सुद्धा फक्त हायड्रोजन कडनंच घ्यायला लागलाय म्हणजे इथं सुद्धा -1च ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. बरोबर. बाकीचे मात्र काय असणार आहेत, -2 -2 आणि -2 असणार आहे. बरोबर. पण इथल्या जर ऑक्सिजनचा तुम्ही विचार केला तर इथला मात्र तुमचा सल्फर ऑक्सिजन काय करायला लागलाय बघा, हा जो ऑक्सिजन आहे तो एक ह्याच्याकडून पण घ्यायला लागलाय आणि ह्याच्याकडून पण. म्हणजे इथे मात्र तुमचा -2 दाखवा लागलाय. इथे सुद्धा दोन्ही घ्यायला लागलेत म्हणजे तो -2 दाखवा लागलाय. इथे हायड्रोजन कडून पण घ्यायला लागलाय म्हणजे हा सुद्धा -2 दाखवा लागलाय आणि डबल बॉन्ड मध्ये हा सुद्धा -2 दाखवा लागलाय. म्हणजे H2SO4 मध्ये प्रत्येक ऑक्सिजन -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण कॅरोज ऍसिड मध्ये जे 2 ऑक्सिजन ऍडजस्टंटला आहेत ते मात्र -1 आणि -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कळालं. हा असणार आहे तुम्हाला कॅरोज ऍसिडचा पार्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा तुम्हाला काय दिलेत, मार्शल ऍसिड्स. ओके. आता इथं मार्शल ऍसिड मध्ये सर सल्फर कारण हायड्रोजन +1 असतो, ऑक्सिजन -2 असतो. बरोबर ना. हां, मग आता O8 दिलेत म्हणजे 8 दुनी किती झालं, 16. सर -16 ला कितीने बॅलन्स करायचं आहे, +16 ने बॅलन्स करायचं आहे. बरोबर ना. +16 ने बॅलन्स करायचं आहे. त्यातले इथे किती गेलेत, +2 म्हणजे 2 हायड्रोजन इथे गेलेत. बरोबर ना. +2 याचा अर्थ राहिलेले इथे किती राहणार आहेत, 16 मधून 2 गेलेत 14. बरोबर ना. पण ते 14 किती जणांच्या मध्ये आहेत, दोघांच्या मध्ये. म्हणजे इथे तुमचा सल्फर किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवा लागलाय, +7. सर 8च्या आत आहे की. बरोबर ना. पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मगाशी मी किती सांगितलं होतं, +6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असतात म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवणार आहे, तो 6 दाखवणार आहे. बरोबर ना. हा, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असणार आहेत. ओके. आणि हायर ऑक्सिजन स्टेट तो काय दाखवणार आहे, 6 दाखवणार आहे, +6 दाखवणार आहे. हा, म्हणजे याचा अर्थ इथं +7 यायला लागले म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे सुद्धा पॉसिबल नाही. सर पॉसिबल नाही. परत यायचं स्ट्रक्चरकडे. हां, मग आता इथे स्ट्रक्चर काढताना रेफरन्स कशाचा घ्यायचा आहे बघा. परत मी इथे रेफरन्स कुणाचा घेणार आहे, H2SO4. H2SO4 ला काय आपण सोडायचं नाही बघा. बरोबर. हां, म्हणजे इथं काय करतोय बघा, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, H2SO4 चे 2 मॉलिक्युल घ्यायचे. ओके. हां, पण 2 मॉलिक्युल घेतल्यानंतर काय होते बघा, 2 × काय असणार आहे, 2 म्हणजे तुमचे हायड्रोजन 4 झाले तिथं. बरोबर. 2 × S म्हणजे इथे S काय झालेत, 2 झालेत. बरोबर. आणि 2 × 4 म्हणजे इथे ऑक्सिजन किती झालेत, 8 झालेत बघा. बरोबर. सर 8 ऑक्सिजन बरोबर आहे, 2 सल्फर बरोबर आहे, पण हायड्रोजन मात्र इथं 2 जास्तच झालेत. क्लिअर होते. हा, म्हणजे रिॲक्शन कॅरी करताना किंवा समजून घेताना काय करायचं आपल्याला, रिमूव्ह 2 हायड्रोजन ॲटम. 2 हायड्रोजन यातनं आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत ना. मगच आपलं कुठलं स्ट्रक्चर तयार होणार आहे किंवा कंपाऊंड, H2SO8. बरोबर का. मग आपलं कुठलं कंपाऊंड तयार होणार आहे, मार्शल ऍसिडचं तयार होणार आहे. कळालं. हां, मग आता इथे रेफरन्स बघा. आता इथे स्ट्रक्चर पहिल्यांदा काढायला पाहिजे आपल्याला. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की H2SO4 चं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. जे मगाशीच बघितले काय आहे, सल्फर पहिल्यांदा घ्या, 4 ऑक्सिजन घ्या, 1 2 3 आणि 4. बरोबर ना. हां, सर 2 ऑक्सिजनला कोण अटॅच करणार असा तुम्ही, हायड्रोजन. बरोबर ना. 2 ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच करणार आहे. हां, मग आता इथे काय करणार आहे, डबल बॉन्ड. बरोबर. हां, पण आता इथे तुम्हाला काय सांगितले,
2 मॉलिक्यूल ऑफ H2SO4 सांगितले, 2 मॉलिक्यूल H2SO4 सांगितले. म्हणजे परत काय करायचं, प्लस काय करायचं, सल्फर. ओके, इथे परत 1 2 3 आणि 4 दोघांची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा आणि दोघांना हायड्रोजन अटॅच करा. लक्षात आलं. हां, हे स्ट्रक्चर काय झालं, 2 मॉलिक्यूल ऑफ H2SO4. पण त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला काय सांगितलेत, रिमूव्ह 2 हायड्रोजन ॲटम, 2 हायड्रोजन ॲटम ह्या दोघांच्यातले आपल्याला रिमूव्ह करायचे. सर कोणते करायचे आहेत, कोणतेही 2 करायचे आहेत, पण असे करायचे आहेत की जिथं आपल्याला सुद्धा स्ट्रक्चर काढायला सोयीस्कर झालं पाहिजे. म्हणून मी काय करते, 2 ॲडजेसंट पण वेगवेगळ्या कंपाऊंडमधले हायड्रोजन ॲटम त्यातनं बाहेर काढते. बरोबर. हां, त्यामुळे इथं स्ट्रक्चर काय तयार होते बघा. पहिल्यांदा ॲज इट इज काय तुमचा तो H, त्यानंतर काय O, त्यानंतर काय S, त्यानंतर डबल बॉन्ड O. इथंपर्यंत लक्षात आलं. हां, त्यानंतर एक सिंगल O आहे बघा. बरोबर ना, हा सिंगल O आहे. बरोबर. सर हे दोन्ही पण हायड्रोजन इथनं बाहेर गेलेले, त्यामुळे ते तुम्हाला काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. त्यानंतर डिरेक्टली बॉन्ड कुणाकुणामध्ये होणार आहे, ह्या ऑक्सिजनकडनं ह्या ऑक्सिजनकडे. बरोबर ना, म्हणजे इथं दुसरा काय असणार आहे अटॅच, ऑक्सिजनच असणार आहे. ऑक्सिजन नंतर परत ॲज इट इज सल्फर डबल बॉन्ड O, परत सल्फर डबल बॉन्ड O आणि परत काय असणार आहे, OH असणार आहे. क्लिअर होते. हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज अ मार्शल ॲसिड. हां सर, स्ट्रक्चर तर तयार झालं, पण आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायचे आहे. बरोबर ना. हां, आता इथे आपण मगाशी बघितलं सल्फरचे ऑक्सिजन स्टेट H2SO4 मध्ये किती असते, +6. इथं पण किती असणार आहे, मग +6च असणार आहे. बरोबर. आता आपण ते काढूया. हां, आता इथे बघा सल्फर आहे. हां, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत ऑक्सिजन, म्हणजे ते काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन देणारच आहेत ऑक्सिजनला. सल्फरने किती दिले बघा, 1 2 3 4 आणि 5. बरोबर ना. पण उजव्या साईडला एक ऑक्सिजन आहे की 6, म्हणजे इथला सल्फर काय करायला लागलाय, +6 दाखवायला लागला ऑक्सिजन स्टेट. लक्षात आलं. परत ह्या सल्फरकडे पण जाऊया, कारण की आपला ऑक्सिजन स्टेट प्रत्येक ॲटमची बघायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे इथला सल्फर पण काय करायला लागलाय, हो +6च ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. क्लिअर होते. कशामुळे, ड्यू टू ऑक्सिजन. आता इथे बघा इथलं ऑक्सिजन मात्र -1 आणि -1च दाखवायला लागलाय. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही जे नॉर्मली फॉर्म्युलानुसार ऑक्सिजन स्टेट करणार आहेत त्या आहे तशाच प्रत्येक वेळी येतील असं नाही, म्हणून आपल्याला इथे स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यायला लागलाय. म्हणजे इथं तुम्ही डिरेक्टली सांगू शकताय ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन H2SO8 किंवा त्याला आपण मार्शल ॲसिड म्हणतोय इज +6. आणि हे असे सल्फरचे 2 कंपाऊंड्स आहेत बघा, जिथं तुम्हाला स्ट्रक्चरचा रेफरन्स आपल्याला रेडॉक्स रिएक्शनमध्ये बघावं लागणार आहे. पण इथे एक थोडंसं लक्षात ठेवू शकताय की H2SO4 हे जर कॉमन एक्झाम्पल याच्यामध्ये लक्षात ठेवला तर H2SO4 ची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे तीच त्यांच्यापासून तयार होणारे जे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत ना त्यांच्यामध्ये यायला लागलेत बघा. ओके, जसं की कॅरोज ॲसिड +6, मार्शल ॲसिड +6. त्यामुळे इथे प्रत्येक वेळी तुम्हाला स्ट्रक्चर काढायला पाहिजे आणि मग मला ऑक्सिडेशन फाइंड आउट करायला पाहिजे ह्याची गरज नाही आहे. काही वेळा स्ट्रक्चर लक्षात ठेवा, पण ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करता आले पाहिजे, फर्स्टमध्ये ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करता आली पाहिजे. ठीक आहे, पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, दॅट्स इट. थँक्यू.